सहाय्यक कक्ष अधिकारी अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2017. प्रश्न पहिला. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आन्सर दिलं होतं, केंद्र शासनाने 2017-18 या वर्षांसाठी 5 कोटी LPG जोडणी देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पहिला आणि बाकीचे ऑप्शन दिले होते. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना LPG जोडणी देणारी ही एक सामाजिक कल्याणकारी योजना आहे. महिलांना स्वच्छ स्वयंपाक इंधन उपलब्ध करून त्यांच्या आरोग्याचे संरक्षण करणे हे या योजनेचा उद्देश आहे. सदरहू योजना 2016 साली लागू करण्यात आली. दुसरा, स्कीम फॉर ॲग्रो मरीन प्रोसेसिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रो प्रोसेसिंग क्लस्टर. या योजनेचे नाव बदलून कोणते नाव ठरवण्यात आले आहे? प्रधानमंत्री किसान संपदा योजना. जोड्या लावा. अरुण साधू यांचे साहित्यिक कार्य: कादंबरी, सिंहासन, कथासंग्रह, मंत्रजागर, नाटक, पडघम, शैक्षणिक, संज्ञापना क्रांती. क्वेश्चन नंबर 4. अल्पसंख्याकांचे सक्षमीकरण उद्देश असलेल्या कोणत्या योजनेचा प्रारंभ जानेवारी 2016 मध्ये जम्मू व काश्मीर येथे झाला? नई मंजिल. क्वेश्चन नंबर 5. किदांबी श्रीकांतबाबत खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ, ब, क, ड. तो ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटन खेळाडू आहे. ब, तो इंडोनेशिया ओपन जिंकणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटन खेळाडू आहे. क, तो चीन ओपन जिंकणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटन खेळाडू आहे. ड, तो स्विस ग्रँड प्रिक्स गोल्ड जिंकणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटन खेळाडू आहे. क्वेश्चन नंबर 6. राष्ट्रपती निवडणूक 2017 बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चौथं, गोवा विधानसभा सदस्यांच्या प्रत्येक मताचे मूल्य सर्वात कमी होते. राष्ट्रपती निवडणूक 2017 बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चौथं. आणि बाकीचे ऑप्शन दिले होते. विधानसभा सदस्याच्या मताचे मूल्य हे तिच्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असते. संसद सदस्यांच्या मताचे मूल्य हे सर्वांच्या सारखेच असते. उत्तर प्रदेश विधानसभा सदस्याच्या प्रत्येक मताचे मूल्य सर्वाधिक होते. क्वेश्चन नंबर 7. भारतातील एका पर्यटन स्थळासाठी शून्य उत्सर्जन अशी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली आहे. हे पर्यटन स्थळ डॅश डॅश राज्यात आहे? हिमाचल प्रदेश. भारतीय क्रीडा मंत्रालयाने प्रथमच राष्ट्रीय क्रीडा संग्रहालय स्थापन करण्याचे योजिले आहे. हे संग्रहालय डॅश डॅश शहरात असेल? नवी दिल्ली. 9. साहित्यात मिळालेला 2017 नोबेल पुरस्काराच्या संदर्भात पुढील विधानांवर विचार करा. ए, विजेत्याचे नाव काझुओ इशिगुरो आहे. तो एक ब्रिटिश लेखक आहे. त्यांचा जपानमध्ये जन्म झाला. वरील सर्व विधाने बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 10. ब्रिक्स ARPची स्थापना करण्यासाठी भारत आणि विविध ब्रिक्स देशांमधील एक सामंजस्य करारास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या कराराची डॅश डॅश उद्दिष्टे आहेत? निरंतर शेती विकास. इथनं मॅथचे क्वेश्चन आहेत. मॅथ. क्वेश्चन नंबर 18. राहुलची आई ही नाही, हे पण मॅथ आहे. मॅथ ठीक आहे. 21 पासून आहे. जिल्हा आणि तालुका. चंद्रपूरमध्ये जिल्हा आहे तो गोडपिंपरी. गडचिरोली, चामोशी, भंडारा, मोहाडी, वर्धा, देवळी. 22. 19व्या शतकात प्रकाशित झालेली पुस्तके व त्यांचे लेखक संपादक यांच्या जोड्या जुळवा. भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश रघुनाथ भास्कर गोडबोळे. वेदार्थ यत्न शंकर पांडुरंग पंडित. षडदर्शन चिंतनिका डॉक्टर महादेव मोरेश्वर कुंटे. मनुस्मृतीचे मराठीत भाषांतर JM गुर्जर. पुढील वृत्तपत्रे जेथून प्रकाशित होतात ती स्थळे यांच्या जोड्या जुळवा.
महाराष्ट्र नागपूर, लोकमत यवतमाळ, मातृभूमी अकोला, स्वतंत्र हिंदुस्थान अमरावती. क्वेश्चन नंबर 24. डॅश डॅश यांच्या प्रोत्साहनाने कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी मराठीत शिवचरित्रे लिहिले. शाहू महाराज. क्वेश्चन नंबर 25. बडोदा, वत्सल, राघवभूषण आणि अंबालहरी ही डॅश डॅश चालवलेली वृत्तपत्रे होती. सत्यशोधकांनी. 26. पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा. मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, अब्दुल रसूल, सिद्धप्पा कांबळी. सिद्धप्पा कांबळी. क्वेश्चन नंबर 27. महाराष्ट्र राज्याचा विस्तार डॅश डॅश पूर्व रेखावृत्त ते डॅश डॅश पूर्व रेखावृत्तादरम्यान आहे. 72°36 80°54. 28. ठिकाण अभयारण्ये चंद्रपूर, ताडोबा, नागपूर, पेंच, भंडारा, नवेगाव, वर्धा, बोर. 29. तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते. नंदुरबार. क्वेश्चन नंबर 30. सातपुडा 2 भागामुळे विभागला जातो. आन्सर आहे बऱ्हाणपूर फट. 31. डॅश डॅश अनुच्छेदातील तरतुदीनुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करता येते. फक्त अ आणि ड. अनुच्छेद 356, ड अनुच्छेद 365. क्वेश्चन नंबर 32. भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. फक्त अ, ब, क, अ बिहार, ब कर्नाटक, क तेलंगणा. 33. योग्य कथने ओळखा. सिक्कीमच्या विधानसभेत 32 सदस्य आहेत. विधानसभेत कमीत कमी सदस्य संख्या 60 असते. अ, ब दोन्हीही. क्वेश्चन नंबर 34. योग्य कथने ओळखा. राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतात. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक राज्यपाल करतात. अ आणि ब. अनुच्छेद 12 नुसार राज्यमध्ये याचा समावेश होतो. वरील सर्व. अ. भारताचे शासन व संसद. ब. प्रत्येक राज्याचे शासन व विधिमंडळ. सर्व स्थानिक संस्था भारतीय शासनाच्या नियंत्रणाखालील संस्था. क्वेश्चन नंबर 36. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या तरतुदी न्यायालयांच्या स्वतंत्रतेशी संबंधित आहेत. न्यायाधीशांची नियुक्ती व पदच्युती, कार्यकाळाची सुरक्षा, वेतन व सेवा शर्ती, न्यायालयास अवमानाबाबत शिक्षा देण्याचा अधिकार. वरील सर्व. 37. आंतरराष्ट्रीय संबंधातील वर्तनाबाबत खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्त्वाचा समावेश राज्यघटनेत झालेला नाही. निःशस्त्रीकरणासाठी कार्य करणे. 38. भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार हा केवळ भारतीय नागरिकांनाच दिलेला आहे. दुसरा, स्वातंत्र्याचा हक्क. अनुच्छेद 19. 39. भारतीय राज्यघटनेची खालील वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्रोत यांच्या जोड्या लावा. न्यायालयीन पुनर्विलोकन अमेरिका. कायद्याचे अधिराज्य अमेरिका. कायद्याचे अधिराज्य इंग्लंड. शेषाधिकार केंद्राकडे कॅनडा. समवर्ती सूची ऑस्ट्रेलिया. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत. फक्त सरनामा हा राज्यघटनेचे अविभाज्य अंग आहे. 41. माहितीचा अधिकार अधिनियम या उद्देशाने पारित केला आहे. सार्वजनिक प्राधिकरणांमध्ये पारदर्शकता आणणे. सार्वजनिक प्राधिकरणांच्या कामात जबाबदारी आणणे. माहिती आयुक्तालयांची स्थापना करणे. 42. माहिती अधिकार कायदा 2005 अन्वये विहित याचा अर्थ या कायद्याअंतर्गत डॅश डॅश यांनी तयार केलेले नियम. फक्त अ आणि ब. अ. समुचित शासन. ब. सक्षम प्राधिकारी. माहिती अधिकार कायदा 2005 च्या कोणत्या तरतुदीनुसार नागरिकांना माहितीचा अधिकार प्राप्त झाला आहे. कलम 3. क्वेश्चन नंबर 44. खालीलपैकी केव्हा मुख्य माहिती आयुक्तास किंवा माहिती आयुक्तांना त्यांच्या पदावरून दूर करण्यात येईल. ब आणि क. ब. राष्ट्रपतींच्या आदेशावरून सर्वोच्च न्यायालयाने निर्देश केल्यानंतर. क. साबित झालेल्या गैरवर्तनाच्या किंवा असमर्थतेच्या कारणास्तव. क्वेश्चन नंबर 45. माहितीचा अधिकार हा डॅश डॅश आहे. वैधानिक अधिकार. 46. डॅश डॅश म्हणजे ज्या सिस्टीममध्ये सिक्युअर कीची जोडी असून त्यातील प्रायव्हेट की ही डिजिटल सिग्नेचर तयार करते व पब्लिक की वापरून त्याचा पडताळा करते. एसिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम.
47. संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय संबोधले जाते? स्कॅनर. 48. भारताच्या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटने डिजिटल लर्निंग क्षेत्रातील डिझाईनमधील ICT वापर करून तयार केलेली प्रणालीचे नाव ही कल्प आहे. 49. MHRDचे डॅश डॅश हे प्रोजेक्ट शास्त्रज्ञ, विद्वान, लेक्चर्स व इतर R&D संस्था यांची एकत्रित डेटाबेस इन्फिबनेट याद्वारे संकलित करते. विद्वान. 50. संगणकाच्या परिभाषेनुसार किलोबिट्स या संज्ञेद्वारे किती बिट्स दर्शवले जातात? 1024 बिट्स. संगणक परिभाषेनुसार वापरली जाणारी TB ही संज्ञा नेमके काय स्पष्ट करते? टेराबाइट्स. 52. भारताच्या नियंत्रक सर्टिफाइंग अथॉरिटीने खालीलपैकी कोणाला डिजिटल सर्टिफिकेट अथॉरिटी म्हणून नेमले आहे? ई-मुद्रा. SRAM, DRAM, EDORAM हे संगणक मेमरीचे प्रकार नेमके कशाशी संबंधित आहेत? रँडम ॲक्सेस मेमरी. 54. संगणकाचा वेग वाढवण्याच्या उद्देशाने CPU व RAM यांच्या जोडणीत खालीलपैकी काय वापरले जाते? कॅश मेमरी. 55. खालीलपैकी कोणती बाब संगणकाचा मेंदू समजली जाते? CPU. 56. विधान परिषदेची निर्मिती अथवा रद्द करण्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ आणि क. विधान परिषद निर्मिती करणे अथवा रद्द करण्याबाबतचे अधिकार अनुच्छेद 169 अन्वये संसदेला आहे. क. संसदेमध्ये तसा ठराव अधिनियम हा साध्या बहुमताने मंजूर केला जातो. 57. खालीलपैकी कोणत्या बाबतीत केवळ निम्म्यापेक्षा कमी नाही इतक्या घटक राज्यांच्या विधिमंडळाच्या मान्यतेने घटनादुरुस्ती करणे शक्य होते? 7वे परिशिष्ट. 58. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये राज्यपाल आपला विवेकाधीन अधिकार वापरू शकत नाहीत? ऑप्शन नंबर 4 आन्सर दिलं होतं. विधानसभेत स्पष्ट बहुमताचा पाठिंबा असलेल्या मुख्यमंत्र्याने विधानसभा बरखास्त करण्याचा सल्ला दिल्यास. आणि बाकीची वाक्य दिली होती. जर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसेल तेव्हा मुख्यमंत्री नेमताना, पदावरील मुख्यमंत्र्याचा अचानक मृत्यू झाल्यास नव्याने मुख्यमंत्री नेमताना, विधानसभेत बहुमताचा पाठिंबा गमावलेल्या मुख्यमंत्र्याने विधानसभा बरखास्त करण्याचा सल्ला दिल्यास. 59. खालील विधाने विचारात घ्या. जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखालील वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? फक्त क विधान होता. द्वैभाषिक बॉम्बे राज्याचे विभाजन बॉम्बे पुनर्रचना अधिनियमाद्वारे झाले. क्वेश्चन नंबर 60. नियंत्रक व महालेखापरीक्षक. विधान अ बरोबर आहे. अविधान होतं. नियंत्रक व महालेखापरीक्षकांचा दर्जा मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बरोबरीचा आहे, परंतु पदनाम तालिकेनुसार राज्यसभेच्या उपाध्यक्षांपेक्षा वरचा आहे. क्वेश्चन नंबर 61. सचिवालय विभागाची योग्य पद सोपान परंपरा डॅश डॅश अशी आहे. सचिव, सहसचिव, उपसचिव, अवर सचिव, कक्ष अधिकारी. 62. कॅबिनेट सचिवालयाची खालीलपैकी कोणती कार्ये आहेत? खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. अ आणि ब. कॅबिनेटच्या बैठकीची विषयपत्रिका तयार करणे. ब. कॅबिनेट समित्यांना सचिवालयात्मक सहाय्य पुरवणे. 63. दोन्ही विधाने बरोबर. 95व्या घटनादुरुस्ती अधिनियम 2009 अन्वये लोकसभा आणि राज्याच्या विधानसभेतील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव जागांची मुदत 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 334 यात स्थानिक संस्थांमध्ये महिलांसाठी राखीव जागेची तरतूद नाही आणि म्हणून महिलांसाठी राखीव जागा या विशिष्ट मुदतीसाठी मर्यादित नाहीत. 64. खालीलपैकी कोणते केंद्रीय कार्यकारी विभागाचे अंग आहेत? अ, ब, क. अ. राष्ट्रपती. ब. मंत्रिमंडळ. क. महान्यायवादी. 65. भारतीय राज्यघटनेतील 7व्या परिशिष्टातील राज्यसूचीमध्ये नमूद केलेला कोणता विषय राष्ट्रीय राजधानी दिल्ली शासनाच्या कार्यक्षेत्रातून विशेषत्वाने वगळण्यात आला? अ, ब, क. सार्वजनिक सुरक्षा.
बी. पोलीस सी जमीन. 66. राज्याच्या महाधिवक्त्यांसंबंधी खालील विधाने विचारात घ्या. फक्त होतं उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता असते ती त्याच्याजवळ असणे आवश्यक असते. 67. भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार मंत्र्यांची संख्या मर्यादित होते? 91वी संविधान दुरुस्ती. 68. भारतातील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरता उमेदवारांचे नामांकन डॅश डॅश कडून सूचित केले जाते. कमीत कमी निर्वाचक मंडळाचे 50 सदस्य. 69. भारतातील संविधानाचे कलम 75 चे खालील कोणत्या तरतुदी आहेत? खाली दिलेल्या संकेतातून योग्य उत्तर निवडा. अ, ब आणि ड केवळ. अ. राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून मंत्र्यांची नियुक्ती करेल. बी. मंत्रिपरिषद लोकसभेस सामूहिकरित्या जबाबदार असेल. क. राष्ट्रपतीला सल्ला व मदत देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वात मंत्रिपरिषद असेल. ड. मंत्र्यांचे वेतन व भत्ते संसदेकडून ठरवले जातील. योग्य उत्तर अ, ब आणि ड. क्वेश्चन नंबर 70. भारताचे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे? संसद. खालीलपैकी कोणत्या मान्यवरांस पदग्रहण करण्यापूर्वी भारतीय राज्यघटनेचे रक्षण करण्याची शपथ घ्यावी लागते? अ. राष्ट्रपती. 72. खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ, ब आणि क. अ. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 332 मध्ये राज्याच्या विधानसभेतील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव जागांची तरतूद करण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रात 29 विधानसभा मतदारसंघ हे अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठीच राखीव आहेत. क. सध्या महाराष्ट्रात 25 विधानसभा मतदारसंघ हे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठीच राखीव आहेत. 73. शून्य प्रहर बाबत खालील विधाने विचारात घ्या. अ. प्रश्नोत्तराच्या तासानंतर तो असतो. क. संसदीय कार्यप्रणालीतील भारतातील हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. ड. कोणतीही पूर्वसूचना न देता लोकहिताचा कोणताही मुद्दा शून्य प्रहरात उपस्थित करण्यास सदस्य स्वतंत्र असतात. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ, क, ड. 74. राज्याच्या राज्यपालांच्या विधिविषयक अधिकारांबाबत खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ, क, ड. अ. ते राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावू शकतात अथवा संपुष्टात आणू शकतात आणि राज्य विधानसभा बरखास्त करू शकतात. क. ते प्रलंबित असलेल्या विधेयकाबाबत राज्य विधिमंडळात संदेश पाठवू शकतात. ड. जर विधेयक मार्गदर्शक तत्त्वांविरुद्ध असेल तर ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ विधेयक राखून ठेवू शकतात. महाराष्ट्रातील विधिमंडळ समिती पद्धतीबाबत खालीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत? ऑप्शन नंबर 4 उत्तर दिलं होतं. समितीची घनसंख्या शक्यतो समितीच्या एकूण सभासद संख्येच्या 1/3 जवळपास असावी. आणि बाकीचे ऑप्शन होते. मंत्री समितीचा सदस्य असू शकत नाही. जर उपसभापती हा समितीचा सदस्य असेल तर त्याची नेमणूक त्या समितीचा अध्यक्ष म्हणून केली पाहिजे. समितीचा सदस्य हा पुनर्नामांकनासाठी पात्र असतो. 76. खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर ब आणि क. ब होता नाशवंत घटकांचा अविनाशी संघ असे भारतीय संघराज्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे. क. अविनाशी राज्यांनी बनलेला एक अविनाशी संघ असे अमेरिकन संघराज्याबाबत त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाने वर्णन केले आहे. 77. विधान अ ए चूक आहे तर आर बरोबर आहे. भारत सरकार कायदा 1935 अनुसार शेषाधिकार केंद्रीय विधिमंडळाकडे दिलेले आहेत. आणि कारण आर. भारत सरकार कायदा 1935 अनुसार संघराज्यीय, प्रांतिक आणि समवर्ती अशा 3 सूच्यांमध्ये विषयांची विभागणी केली गेली होती. अचूक आहे. आर बरोबर आहे. 78. खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर ब आणि ड. ब. शेरीफ हा उच्च न्यायालयाचा अधिकारी असतो. ड. शेरीफचा मान महापौरांच्या खालोखाल असतो. 79. विधान ब बरोबर आहे.
एखाद्या राज्याच्या राज्यपालाला राज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत येत असेल अशा कोणत्याही बाबी संबंधीची कार्ये भारत सरकारच्या संमतीने त्या सरकारकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडे सशर्त अथवा बिनशर्त सोपवता येतील. खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? तो ऑप्शन उत्तर दिलं होतं वरीलपैकी एकही नाही. आणि वाक्य दिली होती 38वी घटनादुरुस्ती अधिनियम 1975 अनुसार अनुच्छेद 356 लागू करण्यासाठी राष्ट्रपतींचे समाधान अंतिम व निर्णायक असेल आणि त्याबाबत कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कारणासाठी आवाहन देता येणार नाही. 44वी घटनादुरुस्ती अधिनियम 1978 नुसार राष्ट्रपतींचे समाधान हे न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर नाही असे सूचित केले आहे. धर्मनिरपेक्षता हे राज्यघटनेचे मूलभूत वैशिष्ट्यांपैकी एक आहे. म्हणून धर्मनिरपेक्षतेविरुद्ध धोरणे राबवणाऱ्या राज्य सरकारविरुद्ध अनुच्छेद 356 अन्वये कारवाई करता येते. 81. खालीलपैकी कोणत्या समितीने द्विस्तरीय पंचायत राजची व्यवस्था सुचवली? अशोक मेहता समिती. 82. पंचायत समितीला आसाममध्ये डॅश म्हटले जाते. आंचलिक पंचायत. 83. बृहन्मुंबई महानगरपालिका ही मुंबई महानगरपालिका कायदा डॅश प्रमाणे चालवली जाते. 1888. 84. क्वेश्चन नंबर 84. महानगरपालिकेचे खालील कार्य विचारात घ्या आणि त्यांपैकी कोणती कार्य अनिवार्य आहेत ते ओळखा. वरीलपैकी योग्य पर्याय निवडा. अ, ब, ड. अ, जन्ममृत्यूची नोंद करणे. ब, पर्यावरण संरक्षण करणे. ड, पूल व सार्वजनिक रस्त्यांची बांधणी व देखभाल करणे. 85. महाराष्ट्रातील छावणी मंडळे कटक मंडळे आहेत. अ, क, ड. अ, कामठी, देवळाली, ड, खडकी. 86. नगरपालिकांनी काळजी घेतली पाहिजे अशा समाजातील डॅश प्रकारच्या दुर्बल घटकांचा विशेष उल्लेख भारतीय राज्यघटनेच्या 12व्या अनुसूचीमध्ये करण्यात आला आहे. 2. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. 2. 86 झालं. 87. नगरपालिकेशी संबंधित तरतुदींचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यात करण्यात आली आहे? 74वी घटनादुरुस्ती. 88. भारतात स्थापन झालेली पहिली नगर परिषद कोणती आहे? मद्रास. 89. महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याप्रमाणे महानगरपालिकेतील स्थायी समितीमध्ये डॅश सदस्य असले पाहिजेत. 16. 90. 73च्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा असणे आवश्यक आहे? 21 वर्ष. 91. 74च्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे भारतीय संविधानामध्ये कोणत्या अनुसूचीचा समावेश करण्यात आला? 12वी अनुसूची. 92. भारतीय राज्यघटनेच्या 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकेच्या किती कार्यांची जबाबदाऱ्यांची यादी देण्यात आली आहे? 18. 93. जोड्या लावा. भारतातील सामुदायिक विकास. श्रीनिकेतन प्रकल्प, रवींद्रनाथ टागोर. बडोदा योजना, व्ही टी कृष्णम्माचारी. सेवाग्राम प्रकल्प, महात्मा गांधी. सर्वोदय योजना, बॉम्बे सरकार. 94. योग्य कथने ओळखा. अ, ब दोन्हीही हे उत्तर दिलं होतं. अ, मिझोराम, मेघालय व नागालँड या राज्यांना 73वी घटनादुरुस्ती लागू होत नाही. ब, 73वी घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करणारे प्रथम राज्य मध्य प्रदेश आहे. 95. क्वेश्चन कॅन्सल आहे. 96. खालीलपैकी सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या निवाड्यानुसार सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्तीसाठी न्यायिक मंडळांची सुरुवात झाली? ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड्स असो, निवाडा 1993. 97. खालीलपैकी कोणत्या बाबींच्या आधारावर उत्प्रेषण रीट याचिका आदेशित करता येत नाही? जेथे प्रथमदर्शनी तथ्याची चूक गल्लत झाली असेल. 98. उच्च न्यायालयाच्या न्यायिक व अधिकाराच्या अनुषंगाने जोड्या लावा. 215. न्यायालयीन बेअदबीबद्दल शास्ती अधिकारिता. ब, 227. पर्यवेक्षण अधिकारिता. 228. अधिकार कक्षेतील दुय्यम कोर्टातील दावा स्वतःकडे वर्ग करून घेणे. 235. दुय्यम न्यायालयांवर अंकुश अधिकारिता. 99. खालीलपैकी कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयातील एकूण न्यायमूर्तींची संख्या वेळोवेळी निर्धारित केली जाते? ऑप्शन नंबर 3 सर्वोच्च न्यायमूर्तींची संख्या अधिनियम 1956. क्वेश्चन नंबर 100.
खालील विधानांचे अवलोकन करा. दोन्ही विधाने बरोबर असून ते परस्परांशी सुसंगत आहेत. सक्रिय व कार्यक्षमपणे न्यायदान करणे हे न्यायालयीन सक्रियतेचे मूलतत्व आहे. अधिकृत याचिकाकर्ता या नियमाचे उदारीकरण केल्यामुळे सार्वजनिक हितसंबंध याचिका या प्रकाराचा उदय झाला.